नवीन वस्तू म्हटली की आपण बायका किती जीव लावतो त्या वस्तूला. तर माझ्यासोबतही तसंच झालं. आम्ही इथे नवीन मिक्सर घेतलेला आहे, जे की त्यामध्ये ज्युसरसुद्धा एक्स्ट्रा भांडं आलेलं आहे, ज्यामध्ये आपण ज्यूस बनवू शकतो. बीट ज्यूस ज्याचा जे काही फ्रुट्स असतात, ज्यांचे काही चोथा वगैरे असतात, जे काही कोणाकोणाला नुसतं ज्यूसमध्ये चोथा वगैरे किंवा ज्याचे काही साल्टे चिलटे त्यामध्ये आलेले आवडत नाही, त्यासाठी असं ज्युसर भांडं दिलेलं आहेत. त्यामध्ये आपण असं छान पद्धतीने, तर आम्ही संध्याकाळी आल्यानंतर थेट मी किचनमध्ये गाठलं, कारण ज्यूस प्यायचा होता मिस्टरांना. तर चला म्हटलं आज पहिल्यांदाच आपण ट्राय करूया यामध्ये. तर फुलं आणलेली होती ताजी ताजी, ती छान अशी फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर छान लगेच मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. पहिल्यांदाच ट्राय करत होती. त्यानंतर हे एक झाकण दिलेलं आहे, त्यामध्ये अशी जाळी आहे, ज्यामुळे ज्यूस पूर्ण बाहेर निघतो आणि चोथा जो आहे फ्रूटचा तो सगळा आतमध्येच राहतो. आणि अशा पद्धतीने मिक्सरचा असा आपण सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी ज्यूस बनवू शकतो. त्यानंतर आता ज्यूस बनवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा चाट मसाला घातला. अगदी रेडीमेड असा ज्यूस तयार झालेला होता. त्यानंतर मिक्सरचं भांडं व्यवस्थित लगेच धुवून व्यवस्थित ठेवून दिलं. कारण कसं आहे, वस्तू खराब होण्याची म्हणजे आपल्या स्वतःला आपण इतकं जपत नाही जितकं आपण बायका आपल्या किचनच्या अप्लायन्सेसला जपत असतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल, भेटते पुढच्या वेळी, तो पण बाय.